आणि यानंतर बातमी आहे मोबाईल कंपन्यांच्या क्षेत्रातनं खरं तर रिलायन्स जिओला तगडी टक्कर देण्यासाठी वोडाफोन आणि आयडिया या दोन बलाढ्य कंपन्या आता एकत्र येतात आणि या दोन कंपन्यांच्या विलीनीकरणातनं एकत्रीकरणातनं जी कंपनी तयार होईल ती देशातली सर्वात मोठी कंपनी असेल मोबाईल सेवा पुरवणारी। नवीन कंपनीमध्ये वोडाफोन आणि आयडियाची समान भागीदारी असेल तर कुमार मंगलम बिर्ला या नवीन कंपनीचे चेअरमन असतील। दरम्यान आयडिया आणि वोडाफोनच्या विलीनीकरणानंतर जन्माला येणारी नवी कंपनी आणि रिलायन्स जिओ या दोघांमध्ये काटेकी टक्कर पाहायला मिळेल आणि या स्पर्धेचा निश्चितच ग्राहकांना फायदा होणार आहे। देशातील सर्वात मोठी मोबाईल सेवा पुरवणारी ही कंपनी ठरेल। मुबलक स्पेक्ट्रममुळे ग्राहकांना कमी दरात आकर्षक सवलती मिळू शकतील। फायदे आपण पाहतोय या दोन कंपन्यांच्या विलीनीकरणाचे। वायरलेस ब्रॉडबँडचा अधिक क्षमतेने विस्तार होईल आणि सरकारच्या डिजिटल इंडिया मोहिमेला बळ मिळू शकेल। दोनही कंपनीतील भागधारकांना गुंतवणुकीचा वाढीव मोबदला मिळणार आहे। तर दोनही कंपन्यांमधले ग्राहक एकाच प्लॅटफॉर्मवर एकाच मंचावरती एकत्र येतील। आणि या सगळ्या संदर्भात अधिक माहिती सांगतात आमचे प्रतिनिधी नितीन भालेराव। आयडियाने या संदर्भात घोषणा केलेली आहे, अधिकृत घोषणा केलेली आहे। शेअर बाजाराला सुद्धा या संदर्भातली जी माहिती आहे ती देण्यात आलेली आहे। विलीनीकरणाची ही जी प्रक्रिया आहे ही सुरू झालेली आहे। व्होडाफोनचे जे सीईओ आहेत, वोडाफोन वर्ल्डचे सीईओ वितारियो कोलारो हे पुढच्या आठवड्यात भारतामध्ये येत आहेत। साधारणतः सप्टेंबर ऑक्टोबरला दरवर्षी ते भारतात येतात। मात्र या घडामोडी पाहता त्यांचा दौरा आधी आखण्यात आला आहे। आता ते पुढच्या आठवड्यात भारतात येतील आणि त्या संदर्भात कुमार मंगलम बिर्ला जे चेअरमन आहेत आयडियाचे, आयडिया आणि कुमार मंगलम बिर्ला आणि वितारो यांच्यात चर्चा होईल। सगळ्यांची जे लक्ष आहे ते या कंपनीचं पुढचं स्वरूप कसं असणार आहे, कारण आयडियाची जी आत्तापर्यंतची ख्याती आहे कुठल्याही परिस्थितीत कंपनीचं सीईओ पद आणि सीएफओ पद हे दोन पदांवर वोडाफोननी दावा ठोकलाय आणि चेअरमन पद कुमार मंगलम बिर्ला यांच्याकडे द्यायला कंपनीची हरकत नाही आहे। त्याच्यामुळे कुमार मंगलम बिर्ला यांच्याच नेतृत्वाखाली मुकेश अंबानींना टक्कर देण्याकरता ही नवीन कंपनी निश्चितपणे काम करेल आणि त्याच्यात यशस्वी होईल असा विश्वास आयडिया आणि वोडाफोनतर्फे व्यक्त होतोय।